शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। अनन्तकोटिब्रह्माण्डनायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य रामानंद प्रहलाद महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। परमपूजनीय सद्गुरूंच्या कृपेने आपण श्री विष्णू सहस्रनाम दिव्य स्तोत्रम या स्तोत्रातल्या सर्वही म्हणजे 1000 नावांचा क्रमाक्रमाने विचार करतो आहोत। आज आपल्यासमोर श्लोक क्रमांक 16 आहे आणि या श्लोकामध्ये 10 नावं आहेत। श्लोक आधी म्हणून घेऊ आपण एकदा। भ्राजिष्णुर्भोजनं भोक्ता सहिष्णुर्जगदादिजः अनघो विजयो जेता विश्वयोनिः पुनर्वसुः श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। 10 नाव आहेत क्रमाने आणि पहिलं नाव आहे भ्राजिष्णु। भ्राजिष्णु यामध्ये भगवान सूर्यदेवांच्या आभा प्रभा किंवा त्यांचं तेज याचा उल्लेख आहे। याचा अर्थ हा परमात्मा सूर्याप्रमाणे अत्यंत तेजस्वी आहे। श्रीमद वाल्मिकी रामायणामध्ये आपल्या आत्मारामाचं वर्णन करताना वाल्मिकीने एक सुंदर श्लोक लिहिला आहे। आवाहन करताना त्यावेळा आत्म्याला आपल्या अंतर्गत आत्म्याला जो आहे परमात्म्याचा अंश त्याला हृत्पद्मे भानुविमले अशी संज्ञा दिली आहे। भानुविमले सूर्या इतका तेजस्वी आपला अंतरात्मासुद्धा प्रत्येकाचा जीवात्मा म्हणूया त्याला आपण अत्यंत भानुविमले म्हणून या ठिकाणी भ्राजिष्णू हे जे पहिलं नाम या श्लोकातलं आहे तो त्याचा अत्यंत तेजस्वी असा अर्थ आहे। सूर्याची प्रभा सूर्याचं तेज प्रभास्मी शशी सूर्ययोः असं भगवान गीतेत ते बोलले की नाही की चंद्र आणि सूर्य यांची एक स्वतंत्र प्रभा आहे। जरी सूर्याच्या प्रभेमध्ये तसं तेज आणि उष्णता पण आहे, जसं तेज आहे तशी उष्णताही आहे, पण चंद्राच्या तेजामध्ये शीतलता आहे। तो शीतलता आणि उष्णता हा भाग वेगळा, परंतु तेज मात्र दोघांमध्ये आहे आणि दोघांचंही तेज ज्याच्यामुळे आहे तो परमात्मा नारायण विष्णू म्हणून त्याचं नाव भ्राजिष्णू असं आहे। तो तेजस्वी आहे, जो अत्यंत तेजस्वी आहे म्हणून सूर्याची उपमा त्याला दिलेली आहे असं मानतात वैज्ञानिकही मानतात। आमच्या धर्मशास्त्रातही वर्णन आहे की सूर्याची जी तेजस्विता आहे, जो विराट पुरुषाचे नेत्र आहे ते चंद्र आणि सूर्य असं वर्णन आहे सर्व ग्रंथांमध्ये की विराट पुरुष म्हणजे विश्वरूप परमात्मा त्याचे नेत्र आहेत हे आणि ते तेजस्वी असायलाच पाहिजे आहेत। पण याच्या तेजाचं वर्णन करताना विज्ञानाने काही संशोधन केलं की सूर्याचा जर एक केंद्रबिंदू मानला मध्यबिंदू मानला तर त्याच्यापासून किरणं निघतात सगळे। तिथे असं म्हणतात विज्ञानाच्या दृष्टीने की हिलियमचे वगैरे अखंड स्फोट होत राहतात अशी विज्ञानाची मांडणी आहे। पण आमची आध्यात्मिक किंवा धार्मिक मांडणी अशी की ते भगवंताचं तेज आहे। अखंड तेजस्वी असणारा परमात्मा सूर्य आणि चंद्र यांना प्रकाशित करतो, त्यांना प्रभा देतो, किरणं देतो। सूर्याच्या मध्यभागात जी किरणं असतात ती तिथून निघून सूर्याच्या सगळ्या पृष्ठभागापर्यंत यायला त्यांना कितीतरी वर्ष लागतात, करोडो वर्ष लागतात, पण त्यानंतर सूर्यनारायणाचं तेज ते पृथ्वीपर्यंत, आपण पृथ्वीवर राहतो ना, पृथ्वीवर येण्याकरता 8 मिनिट लागतात असं वैज्ञानिकांची मांडणी आहे। इकडे 8च मिनिट लागतात, पण त्याच्या केंद्रबिंदूतून त्याच्या पृष्ठभागापर्यंत यायला करोडो वर्ष लागतात अशी मांडणी आहे। पण असो ती सगळी जे प्रभा आहे ते तेज आहे ते ज्याच्यामुळे आहे, ज्याच्यामुळे नाही ज्याचं तेज आहे तो परमात्मा म्हणून त्याचं एक नाव भ्राजिष्णू असं आहे।
म्हणजे इतकं तेज की जर का आपण सूर्याकडे उगवता सूर्य सोडून द्या, तांबूस असतो. ध्येय सदा सवित्र मध्य, आपण तर श्लोकही म्हणतो. मध्यवर्ती नारायण सरसिजासन सन्निविष्टा, केयूरवान मकर कुंडलवान किरीटी हारी हिरण्मय पुर्धुत शंखचक्र, असा सूर्यनारायणाच्या ध्यानाचा श्लोक आहे. पण एक उगवत्या सूर्यानंतर काही काळ त्याच्याकडे आपण बघू शकतो, पण त्यानंतर मात्र सूर्याच्या त्या प्रभेमुळे, तेजामुळे त्याच्याकडे आपण नाही पाहू शकत. इतकं ते तेज आहे, डोळे दिपून जातात. हो, 1-2 सेकंद जर सूर्याकडे डोळे उघडे करून पाहिलं आपण, माध्यान्नी म्हणा किंवा दिवसभर केव्हाही, तरी ते डोळ्याला सहन होऊ शकत नाही. एकाग्र चित्ताने जरी 2-3 मिनिट पाहिलं, मग नंतर काही दिसतच नाही काही वेळ, कारण ते तेजच डोळ्यासमोर येत राहतं. इतका लख्ख तेजस्वी, अतिशय तेजस्वी, म्हणजे इतकं तेज त्याचं कल्पना येण्याकरता भगवद्गीतेने वर्णन केलं. किती तेज भगवंतांचं आहे. दिवी सूर्य सहस्रस्य भवेद्युग पदुत्थिता यदिभास सदृशिस्यात भासस्तस्य महात्मनः, असं श्रीमद भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायात वर्णन. दिवी सूर्य सहस्रस्य, की भगवंतांचं तेज कसं. हजारो, इथे 1000 शब्द आता, तर 1000 असा अर्थ नाही घ्यायचा. जेव्हा सहस्र शब्द येईल तेव्हा हजारो, याचा अर्थ माहिती नाही किती. इतक्या अनंत सूर्यांचं तेज ज्याचं आहे तो विष्णू, म्हणून भ्राजिष्णू असं या श्लोकातल्या पहिल्या नावाचं आपण थोडक्यामध्ये अभ्यास चिंतन केलं. पुढचं नाव भ्राजिष्णूर भोजनम, त्याचं नाव भोजनम आहे. आपल्याला भोजनम क्रियेवरून एकच बोध होतो, जेवण. म्हणजे आपण जे काय 4 प्रकारचं खाद्य, पेय, लोह्य, लेय, शोष्य असं 4 प्रकारचं अन्न घेतो. सगळं पेयादीसुद्धा, पेयालाही भोज्यच म्हणतात. त्याचा अंतर्भाव भोज्यामध्येच केलेला आहे. 4 प्रकारच्या भोजनांमध्ये पेयाचाही अंतर्भाव आहे. चोष्य आहे, लेह्य आहे, चाटण्याचं असतं, काही गिळण्याचं असतं. भोजनम त्याचं नाव आहे. भोजनाची क्रिया फक्त स्थूल आपल्याला माहिती आहे. सगळेच प्राणी जेवतात. अगदी पशुसुद्धा त्यांचं खाद्य जे असेल ते खातात. चारा गवत खातात. कोणी मांसाहारी पक्षी असतात, ते किडे किटकुलं मुंग्या वेचून खातात. त्यांचं भोजनच ते आहे. पण सगळ्या प्राण्यांचा सगळा जो आहार आहे, भोजन आहे, ते परमात्म्याचं एक नाव आहे. आणि त्याचं कारण आहे, ह्या सर्व आहाराच्या सेवनाने जो सर्वांना तुष्टी, पुष्टी, समाधान देतो. तिन्ही गोष्टी देतो. तुष्टी, पुष्टी, तुष्टी म्हणजे समाधान देतो. पुष्टी म्हणजे त्यांची वाढ करतो, वाढवतो त्या प्राण्यांना. त्यांचं पालनपोषण त्या आहाराद्वारे होतं. म्हणून ज्याच्याद्वारे हे सगळं पालनपोषण होतं, कारण पालनपोषण करणारा सृष्टीचा परमात्मा आहे. म्हणजे उत्पत्ती, स्थिती, लय असे 3 त्याच्याकडे आहेत ना का. मग त्यातलं स्थिती जी आहे, पालनपोषणाची जबाबदारी, ती भोजनाद्वारे आहे. म्हणजे काही भोजन जर प्राणी घेणार नाही तर तो हळूहळू क्षीण होत जाईल. म्हणून भोजन त्याला आवश्यक आहे. म्हणून भगवंताचंच एक नाव भोजनम दिलेलं आहे, की जे सगळ्या प्राण्यांचं अत्यंत आवश्यक जिवंत आहे. क्षुधा तृषासुद्धा शमवतो. नंतर शरीर, मन आणि बुद्धी, जसं स्थूल शरीर, याला हे आपण जे दिसतं आपल्याला स्थूल शरीर आहे, असं आपल्याला एक सूक्ष्म शरीरही आहे. ते सुद्धा, त्याचंसुद्धा खाद्य परमात्माच आहे. याचा अर्थ मन, बुद्धी आणि शरीर, शरीर, मन, बुद्धी या तिघांचंही समाधान परमात्मा करवतो. त्या 3 वस्तू त्यानेच दिलेल्या आहेत, पण त्यांचं समाधान परमात्माच करतो. मग त्यांचं भोजन काय, मनाचं भोजन काय. मनाचं सुद्धा भोजनम परमात्माच आहे. स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर, कारण शरीर, सर्वांचं पोषण परमात्माच करतो. मनाचं पाहू आपण, मनाचं पोषण कसं करतो. प्रत्येकाच्या मनामध्ये दर क्षणाला काही ना काही विचार येतात. दिवसभर येतात, जन्मभर येतात. तर हे सगळे विचार संकल्प विकल्पात्मक असतात. हे मनाचं स्वरूप आहे, की संकल्प पाठी विकल्प. हे करायचं का, लवकर ठरत नाही म्हणून हे करू नये का, असा संकल्प विकल्प. हे संकल्प विकल्पात मन आहे. मग निश्चय झाला एकदा की नाही हे करूया, मग त्याला बुद्धी म्हणतात. निश्चयात्मका बुद्धी. तर असं मन, बुद्धी, चित्त, अहंकार या सर्वांना सुद्धा पुष्ट करणारा याचं ते प्राण्यांना देणं, हे पुष्ट करणं हे भोजनच आहे. म्हणून परमात्म्याचं एक नाव स्थूल शरीराच्या अंगाने भोजनम आहे, तसं सूक्ष्म शरीराच्या अंगाने सुद्धा त्याचं नाव एक भोजनच आहे. म्हणजे आपण एक विचार करू, थोडंसं उदाहरण म्हणून, की मला TV पाहायची इच्छा होते. माझ्या बुद्धीत असा विचार येतो की आज संध्याकाळी एखादी TV ची सिरियल म्हणा किंवा बातम्या म्हणा किंवा एखादी क्रिकेटची मॅच बघूया.
किंवा बुद्धीला असं वाटतं की एखादं काव्य वाचूया, ते पाठ करूया. हे बुद्धिमत्ते त्याच्या मागे लागून पाठांतर करेल, वाचेल, ग्रंथ वाचेल, पेपर वाचेल. काही लोक शब्दकोडे सोडवण्यात फार तरबेज असतात, आवडतात त्यांना, शब्दकोडे सोडवतात. कोणी गोष्टी, कोणी कथा, हे सगळं बुद्धीचं खाद्य आहे. हे बुद्धीचं खाद्य हे आहे. मनाचं खाद्य संकल्प विकल्प आहे. या सगळ्या सूक्ष्म शरीराच्या घटकांना सुद्धा खाद्य देणारा जो आहे त्याचं नाव म्हणून भोजनम आहे. भोजनम दोन्ही अंगांनी आहे बरं का. श्रीमद आद्य शंकराचार्यांनी भोजनवरती आपल्या अन्नाला आपण पूर्ण ब्रह्म म्हणतो ना, अन्नाला पूर्ण ब्रह्म म्हणतो. म्हणजे अगदी पूर्ण अन्न जरी ताटात नसेल, एखाद्याला भूक लागली आणि अगदी घासभरच भात त्याला शिल्लक असेल खाल्ला, त्या भाताच्या प्रत्येक कणात सुद्धा परमात्मा आहे. कणकण में भगवान आपण म्हणतो ना, त्याप्रमाणे जितकं काही खाद्यपदार्थ या सृष्टीमध्ये त्या त्या प्राण्यांच्या आहाराप्रमाणे भगवंतांनी निर्माण केले. मुंगीचा आहार वेगळा, मांजरीचा वेगळा, मनुष्याचा वेगळा, घारीचा वेगळा, सिंहाचा, वाघांचा वेगळा. हे सगळे इतके जीवप्राणी, भूक तर सगळ्यांना लागते. क्षुधा आणि तृष्णा हे देहाचे धर्म आहेत, जे देहधारी जीव आहेत. म्हणजे ज्यांना असं शरीर मिळालं आहे, मनुष्याचंच असं नाही, इतरही प्राण्यांचं जे त्यांना शरीर मिळालं आहे, तिथे क्षुधा आणि तृष्णा आहेतच. सगळ्याच आलस्य, निद्रा हे सुद्धा आहेत ते. पण क्षुधा तृष्णा या देहाच्या गरजा आहेत आणि त्या भागवण्याची क्षमता ज्याची आहे, जो ती भागवतं नव्हे, तेच अगदी गवताची कारीसुद्धा परमात्मा आहे ना. मग चारा जेव्हा गाय खाते, चारा खाते, हिरवा खाईल, वाळलेला खाईल, ढेप खाईल, सरकी खाईल, त्यातही सगळ्यात परमात्मा आहे ना. म्हणून सर्व सृष्टीतल्या सगळ्या जीवांचं पालनपोषण करणारा, त्यांची वाढ करणारा हा सगळा परमात्माच असल्यामुळे भोजन असं त्याचं नाव आहे, भोजनम. हे या श्लोकातलं 2 क्रमांकाचं नाव आपण थोडक्यात चिंतन केलं. तिसरा जे नाव आहे या श्लोकामधलं, भोक्ता, ब्राजिष्णुर भोजनम भोक्ता. आता भोजनम तो आहे, मग भोक्ताच कोण आहे? कारण प्रत्येक देहधारी जीवाच्या अंतर्गत, जीवामध्ये त्याच्या परमात्मा आहे ना, तो भोजनम आहे. मग भोक्ता कोण आहे खरा? हे शरीर हे तर जड आहे, हे भोक्ता असू शकत नाही. मग त्याच्यात असलेलं जे चेतन पदार्थ आहे, श्रीमद भगवद्गीतेत भगवान बोलले ना 18व्या अध्यायात, ईश्वर सर्वभूतानां हृद्देशेर तिष्ठती भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया. मग सर्व प्राणीमात्रांच्या हृदयात तो असलेला परमात्मा तो भोक्ता आहे. पहा, भोजनमय तोच आहे, भोक्ताही तोच आहे. आपल्या इथे एक श्लोक आहे, अन्नम ब्रह्मा रसो विष्णू, अन्नम ब्रह्मा रसो विष्णू भोक्ता देवो महेश्वरः. भोक्ता देव महेश्वर म्हटलं आहे. एवं ज्ञाता तो यो भुंगते अन्न दोषेर न लिप्यते. अन्नांच्या दोषांचा आज आपल्याला नाही विचार करायचा, पण अन्नांमध्ये भक्षण करताना जे भोज्य आहे त्यामध्ये काही दोष इत्यादी मानले आहेत. विशेषतः परांनाचा फार दोष मानला आहे. पण तूर्त आपण भोक्ता शब्दाचा अर्थ बघतो आहोत. हरिर्दाता हरिर्भोक्ता असाही श्लोक आहे की भुंगते सगळं तोच परमात्माच इथे राहून भोक्ता, याचा अर्थ सेवन करणारा. भोजन म्हणजे पदार्थ, आणि ते पदार्थ सेवन करणारा जो आहे तो भोक्ता, हे सुद्धा परमात्म्याचं नाव आहे. आणि खरंच जर असा सूक्ष्म विचार केला तर हे जडशरीर तर काही खाऊ शकत नाही, पण त्यात असलेला चेतन परमात्मा त्याच्याद्वारे ती क्रिया तो करवून घेतो. पण आपल्याला वाटतं की मी भोगता आहे. मी नाही भोगता, कोई करताही नाही, भोगताही नाही. सगळं परमात्माच आहे. मी करता ऐसे म्हणसी तेणे तू कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी यशा कीर्ती प्रताप. ते करताच्या ऐवजी भोगता जरी शब्द आपण ठेवला उपलक्षणीने, तर मी भोगता ऐसे म्हणसी तेणे तू कष्टी होसी. भोगता नाही आहे. भोक्ता देव जनार्दन, हा परमात्माच भोक्ता आहे. म्हणजे उपभोग घेणार आहे त्या त्या भोजन पदार्थांचा, किंवा भोजन पदार्थ याचं सर्व आपल्या इंद्रियांचे जे विषय आहेत ते सुद्धा भोज्यच आहेत. ते सुद्धा आपलं भोजन आहे सर्व प्राणनेत्रांचं. म्हणजे 5ही ज्ञानेंद्रियांच्या वृत्ती जेव्हा बाहेर पडतात, जसा नेत्र ही वृत्ती बाहेर पडते, दृश्य तिला दिसतात. मी ते दूरदर्शनवर पाहिल, प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल, चंद्रसूर्यांकडे पाहिल, निसर्ग पाहिल. ही सगळी पाहण्याची क्षमता असलेली इंद्रिय हे नेत्र आहे, त्याचा गोलक. डोळे म्हणतो आपण, डोळे त्याच्यात नेत्र नावाचा गोलक आहे.
त्या नेत्राचं हे खाद्य आहे सगळं. सगळं दृश्य जगत, दृश्य जगातले सगळे दृश्य पदार्थ हे त्या नेत्रविषयाचे पाहण्याचे विषय आहेत. ते त्याचं खाद्य आहे. त्याचा भोगता नेत्र आपण मानतो, पण नेत्र म्हणजे काय? नेत्रस्य नेत्र हा म्हणताना उपनिषद. हे डोळे जे आहेत त्याच्या आत परमात्मा आहे गोलकामध्ये. म्हणून नेत्रस्य नेत्र हा तो डोळ्यांच्या आत जो डोळा आहे, केनोपनिषदात ते वर्णन आहे. नेत्रस्य नेत्रा असं वर्णन आहे. क्षोत्रस्य क्षोत्रम असं त्याचं वर्णन आहे. तर तो जो आहे तोच परमात्मा आहे. आणि तो खरा सर्व पंचज्ञानेंद्रियांनी विषयोपभोग घेणाऱ्या पाचही विषयांचा भोगता परमात्मा आहे. आणि परमात्माच ते सगळे घेतो, विषय भोगतो. आणि त्यानंतर उपलक्षणीने आपण पाचही ज्ञानेंद्रियांचा विचार करून घ्यावा. पण मनुष्य करीत असलेल्या सगळ्या क्रियांचा, अवस्थांचा त्याला भोगताच म्हणतात. म्हणजे दृश्य विषयकाला पाहणं त्याला भोजनच आहे. ते आपलं ते त्या इंद्रियांचं भोजन आहे. म्हणून त्या ठिकाणी त्याला भोगताच म्हणतात. आणि सतत मनुष्य पंचज्ञानेंद्रियांनी सृष्टीतले पंचविषय सतत सकाळी जाग आल्यापासून रात्रीपर्यंत भोगतच असतो. फक्त सुषुप्ती अवस्थेमध्ये सगळी इंद्रिय लीन होत असल्यामुळे त्या ठिकाणी भोग नाही आहेत. मग तिथे भोगता परमात्मा आहेच. तिथे सुषुप्तीमध्ये परमात्मा आहे. गाढ निद्रा जेव्हा लागते, सुषुप्ती येते, तिथे परमात्मा आहे. भोगता तोच आहे. त्या गाढ निद्रेचाही भोगता तोच आहे. मग सुख वाटतं, आराम होतो, विश्रांती होतं, मनुष्य तादातवाना होतो. म्हणून सुषुप्ती ही अवस्था सुद्धा परमात्माच आहे. त्याची आवश्यकता आहे शरीराला. ती आवश्यकता जर जीवाने सेवन नाही केली तर तो अखंड 24 तास जागा आहे. किंवा जन्मभर एखादा जीव जागा आहे. आपणच नाही, सगळे प्राणी हे सुद्धा विश्रांती घेतात. अगदी मुंगी, चिमणी, कावळे पक्षीसुद्धा आणि लहान लहान कीटकूरसुद्धा थोडा वेळ विश्रांती घेतात. ती विश्रांती जे घेतात ते त्यांचं भोगणंच आहे. आणि त्या विश्रांती काळात त्यांना सुषुप्ती अवस्था सर्व प्राण्यांना मानली आहे. ते सुद्धा सुषुप्तीत जातात. ते त्यांचं भोजनच आहे सुषुप्ती अवस्था. पण तिथे सुद्धा परमात्मा आहे. म्हणून तोच सर्व अवस्थांचाही भोगता आहे, सर्व विषयांचा भोगता आहे. देहधारी मनुष्यांच्या बाबतीत विचार केला तर सगळ्या क्रियांचा तोच भोगता आहे, सेवन करता आहे. म्हणून भगवंतांचं नाव इतक्या व्यापकतेने या श्लोकामध्ये भोगता असं दिलं आहे. 4 क्रमांकांचं नाव या श्लोकातलं आहे सहिष्णू. पुष्कळ शब्द आपल्या परिचयाचा आहे, आपल्या वाचनात येतो, बोलताना बोलतो. आपण एक सर्वसाधारणपणे असं वाक्य वाचतो, म्हणतो आपण की हिंदू धर्म हा सहिष्णू वृत्तीचा आहे. तसे श्लोकच आहे. सहिष्णू याचा अर्थ अनेकांचे आघात बहुतांचे बहुत सोसावे. सहिष्णुता याचा अर्थ आपलं तर व्यवस्थित करायचं, धर्माचरण असेल तर ते आपलं कर्तव्य, पण इतर जर करत नसतील तर त्यांचं ते सहन करायचं की ते केव्हा तरी करतील. सहिष्णुता, आक्रमकता नाही. जोपर्यंत समोरची व्यक्ती आमच्यावर आक्रमण करत नाही, आम्ही आक्रमण करणार नाही. आम्ही सहनशील आहोत, आम्ही सहन करू. सहिष्णुता, सर्व काही सहन करणारा. उदाहरण म्हणून एखादा पाहायचं असेल तर महाभारतामध्ये शिशुपालाचं उदाहरण आहे. किती भगवंतांनी सहन करावं त्याचं. कारण त्याच्या आईला भगवंतांनी त्याच्या जन्माच्या नंतर वचन दिलं होतं. अशी कथा आहे की त्याचा जन्माची कथा महाभारतामध्ये विस्ताराने येते की त्याच्या कपाळावर एक डोळा होता, म्हणजे भगवान शंकरांसारखा. तर असं हे 3 डोळे असलेलं मूल काय कामाचं असं त्याच्या आईला वाटलं. आणि त्यामुळे तिने व्यासांना विचारलं की हे असं कुरूप मुलगा मला का दिला, ते 3रा डोळा केव्हा जाईल. तर ते म्हणाले की जाईल एक वेळ. आणि ती म्हणाली की हा मुलगा आता हळूहळू मोठा होईल, पण मला फक्त एकच सांगा की त्यांनी व्यासांना प्रश्न विचारला आहे की हा 3रा डोळा याचा कधी जाईल. तर ते म्हणाले की याचा 3रा डोळा नाहीसा होईल. आणि याला मृत्यू तो विचारला आहेस ना, मृत्यू कोणापासून आहे. याला मांडीवर घेऊन याला पाहून जो याच्याकडे पाहिल 3ऱ्या डोळ्याकडे, त्याचा डोळा नाहीसा होईल, त्याच्याकडून याला मृत्यू आहे असं तू समज, असं व्यासांनी सांगितलं. भगवान श्रीकृष्णांना कळलं की आपल्या आत्या आहे त्यांची, की आपल्या आत्याला मुलगा झाला आहे, आत्तेभाऊ आहे त्यांचं. भगवान त्याला पाहायला गेले. लहान आहे त्यांच्यापेक्षा पुष्कळ. मांडीवर घेतला. भगवान श्रीकृष्णांनी शिशुपालाला मांडीवर घेतला आणि शिशुपालाचा तो डोळा गळून पडला. त्याच्या आईला कळलं की याच्यापासून मृत्यू आहे. त्या डोळ्यात पाणी आलं. कृष्णाला एक प्रार्थना केली, मला व्यासाने सांगितलं आहे
की याचा तिसरा डोळा जो याच्याकडे पाहिल, ज्याच्याकडनं गळून पडेल पाहिल्यानंतर, त्याच्याकडून तुझ्या मुलाचा मृत्यू आहे, असं व्यासाने मला सांगितलं. पण कृष्णा, तू मारू नको याला. तेव्हा कुंतीने आपल्या आत्याला वचन दिलं की मी याचे 100 अपराध सहन करेन. पण 100व्या अपराधानंतर जेव्हा 101वा अपराधा करील, मी याला मारील. त्याला सांग कधी माझी निंदा करू नको वगैरे. तिने जन्मभर त्याला कृष्णापासून दूर ठेवलं. परंतु प्रसंग पुढे आलाच. राजसूय यज्ञ जेव्हा युधिष्ठिराने केला, त्यावेळेला भगवंतांची अग्रपूजा झाली. ते त्या शिशुपालाला पावलं नाही. त्याचं तसे कृष्णाशी थोडंसं वैर होतंच, कारण त्याची वाग्दत्त वधू कौंडिन्यपुरीची रुक्मिणी देवी, जगदंबा स्वरूप, ती भगवंतांनी पळवून नेली अमरावतीमधूनच. त्यामुळे त्याचा थोडासा कृष्णाचा द्वेष करीतच होता. त्याची वाग्दत्त वधू होती, कारण रुक्मिणी म्हणजे रुक्मिणीच्या भावानी, मोठ्या भावानी, तिचा विवाह शिशुपालाशी ठरवला होता. ती भगवंतांनी पळवून नेली. त्यामुळे थोडासा द्वेष करायचाच. आणि राजसूय यज्ञाच्या निमित्ताने त्याचा तो द्वेष उफाळून आला. त्यांनी भर सभेत, राजसूय सभेत भगवंतांना खूप 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 दूषण द्यायला सुरुवात केली. खूप भाषण केलं. भगवान मोजत होते. भीमाला खूप राग येत होता. भीमाच्या हातातली गदा तो वर काढत होता. भगवंतांनी शांत केलं, थांबा. भगवान त्याचे अपराध मोजत होते, कारण त्याच्या आईला भगवंतांनी वचन दिलं होतं की 100 अपराध तुझ्या मुलाचे मी क्षमा करीन. आणि 100वा अपराध संपला. भगवान उभे राहिले, पण 100 अपराध सहन केले. पुढे भगवंतांनी त्याचा शिरच्छेद केला. कथाभाग आहे पुढे. पण भगवंतांनी 100 अपराध सहिष्णुता, तितिक्षा, ते सहन करण्याचं वचन दिलं. ह्याप्रमाणे भगवान एक शिशुपाल उदाहरण म्हणून पाहिलं आपण. सर्व जीवांचे किती अपराध क्षमा करतो. जर पूर्ण जीवनाचा, कोणाच्याही एका व्यक्तीच्या जीवनाचा विचार केला, आपला आपण करू, तर आपण लहानपणापासून किती अपराध करतो. भगवान सगळे सहिष्णुतेपणे सहन करत जातो. एक दरवेळा अपराध झाल्याबरोबर लगेच शिक्षा देत नाही. तो त्याच्याजवळ संग्रहित ठेवील वगैरे गोष्ट वेगळी, पण प्रत्येक अपराधात दंड ताबडतोब देत नाही. सहिष्णू आहे परमात्मा, म्हणून त्याचं एक नाव सहिष्णू असं आहे. अनंत जीवांचे अनेक अपराध मात्र तो साठवून ठेवतो. यथासमय कर्मविपाक सिद्धांताप्रमाणे पुढे त्याला केव्हा तरी फळ देईल. पण अनंत जीवांचे अनंत अपराध संग्रहित करत जातो, साठवीत जातो. म्हणून त्याचं एक नाव 4 क्रमांकाचं सहिष्णू असं आपण पाहिलं. 5 क्रमांकाचं भगवंतांचं नाव आहे जगदादिजहा. ब्राजेश्वर भोजनम भोक्ता सहिष्णू जगदादिजहा. जगाच्या आधी ज्याची उत्पत्ती आहे. सगळं जग कोणी निर्माण केलं. विश्व उत्पत्तीचं आपल्याला सगळी कथा माहिती आहे. सर्व धर्मग्रंथांमध्ये येते. भागवतात ती विशेषतः 2ऱ्या आणि 3ऱ्या स्कंदात येते. ही जग निर्मिती, विश्वनिर्मिती भगवंतांनी एकोहम बहुश्याम प्रजाये आपल्या संकल्पानंतर सर्वात पहिल्यांदा मायेचा आधार घेऊन ते ईश्वर जेव्हा झाले, तेव्हा हिरण्यगर्भ उत्पन्न झाले. ब्रह्मदेवाला हिरण्यगर्भ म्हणतात. हिरण्यगर्भ सर्वात आधी ओम ब्रह्मा सर्वदेवानां प्रथमच संबभूव अशी श्रुती आहे, मुंडक श्रुती आहे. सर्वात पहिल्यांदा ब्रह्मदेवाची उत्पत्ती आहे. जग नाही निर्माण झालेलं अजून. आणि त्यानंतर भगवंतांनी हिरण्यगर्भ म्हणजे आपला मानसपुत्र, नाभिकमलातून उत्पन्न झालेला ब्रह्मदेव, त्याला सांगितलं की आता तू सगळे सृष्टी निर्माण कर. मग त्यांनी तप वगैरे केला. हा कथाभाग पुढे आहे. पण भगवंतांनी ब्रह्मदेवाची उत्पत्तीनंतर जगाची उत्पत्ती झाली. जगताचा आधी म्हणजे जगताच्या आधी जन्माला आलेला याचा संकेत ब्रह्मदेवाकडे आहे. आणि ब्रह्मदेवाच्या उत्पत्तीच्या आधी परमात्मा आहे. म्हणून याचं नाव जगदादिजहा असं या ठिकाणचं. सर्वात आधी परमात्माच आहे. ब्रह्मदेव त्याचा पुत्रच आहे, पण सर्वात त्याच्या आधी पण भगवंत आहे. पण जगत आधी म्हणजे जन्मलेला. संपूर्ण जगताच्या आधी जगताचा पहिला पदार्थ ब्रह्मदेव, त्याच्या आधी पण जो आहेच. भगवान चतुश्लोक भागवतात बोलले ना, मी आहेच, सतत आहे. जग नसलं तरी मी आहे. जगताच्या आधीच आहे. अहमेवा समेवाग्रे नान्यत यत सदसत्परम
पश्चादही यदेतच्च यो शिष्येत सोस्म्यहम. फक्त आपल्याला पूर्ण याचा अर्थ नाही पाहायचा, पण अहमेवा समेवाग्रे, सगळ्यांच्या आधी अग्र म्हणजे आधी परमात्मा आहे, त्या अनुषंगाने हे नाव आहे. सृष्टी उत्पत्तीनंतर त्याच्या आधी ब्रह्मदेव, त्याच्या आधी जगदाजी म्हणजे परमात्मा, म्हणून श्री विष्णूंचं हे नाव या 5 क्रमांकाचं जे आहे जगदादी ज. 6 क्रमांकाचं नाव आहे भगवंतांचं अनघ. अघ, अघ म्हणजे पाप. हा शब्द आपल्या सर्वांना माहिती आहे. पापाचा जिथे लवलेश नाही भगवंताजवळ, कसा असेल पापाचा लेश? अत्यंत अनघ म्हणजे मूळ निर्गुण निराकार परमात्मा, तिथे ते काहीच नाही. ईश्वराचं नाव अनघच आहे. इथे विष्णूंची नाव आहेत ना, अनघ, पापाचा विचारच नाही. असं वाटतं आपल्याला की भगवान अवतार घेतात, कितीतरी क्रिया करतात, दुष्टांना मारतात. मग कुणाला मारणं हे पाप आहे का? नाही, ते पाप नाही भगवंताच्या बाबतीत. कारण ते भगवंतांचं अवतार कार्य आहे. धर्मरक्षणासाठी असतं ते. धर्मरक्षावया अवतार घेसी किंवा यदा यदाही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत, माहिती आहे आपल्याला. त्यामुळे भगवंतांनी कुणाला ठार जरी केलं, शिक्षा जरी दिली, तरी ते भगवंतांचं पापकर्मात जात नाही, ते अवतार कार्यात जातं. अवतार कार्य असतं. रामायणामध्ये असा प्रसंग आहे, भगवंतांनी वालीचा वध केला. वालीने भगवंतांना म्हटलं, रामा मला तारेनी माझ्या बायकोनी म्हटलं की जाऊ नका. राम लक्ष्मण सुग्रीवाला साह्य झाले आहेत, मला दिसले आहेत, त्यानं सांगितलं माझ्या हेरांनी की 2 मनुष्य त्याला साह्य झाले आहेत आणि राम साक्षात विष्णूंचा अवतार आहे, तुम्ही जाऊ नका, तुम्हाला भीती आहे. पण वाली तारेला म्हणाले मी जाईन, कारण राम अधर्म करणार नाही, मला खात्री आहे, मला नाही मारणार. त्याचं माझं काय वैर आहे? मी सुग्रीवाशी लढायला चाललो आहे, तो मला का मारील? जरी सुग्रीवाला तो साह्य झाला आहे, मला का मारील? असं तारेने खूप समजावलं, परंतु तरी वाली रणांगणावर गेला. रामाने त्याला सुग्रीवाला वचन दिल्याप्रमाणे ठार मारला. त्याला बाण लागला, मेला नाही अजून, मांडीवर रामानेच दिली. आणि वालीने प्रश्न केला, मला असं तू का मारलंस? आपण अनघ शब्दाचा पाहतोय, मग भगवंतांना पाप लागलं का? नाही. त्या ठिकाणी त्यांच्या तोंडी वाल्मिकींनी श्लोक घातला आहे, तदलम परितापेन धर्मतः परिकल्पितः वधो वानर शार्दूल न स्वयं स्ववशे स्थितः. फार छान सुंदर श्लोक आहे. आम्ही आमच्या स्वाधीन नाही आहोत, आम्ही धर्मतः कल्पित. आम्ही धर्माचं रक्षण करण्याकरता अवतार घेत असतो. मी मुळात ईश्वर आहे, मला पाप पुण्य नाही. तू मला म्हणतोस मला मारलं तेव्हा तुला पाप लागलं, मला पाप कसं लागेल? मी तर अनघ आहे, हे माझं धर्मकार्य आहे, अवतार कार्य आहे. कारण तू अत्यंत अशोभनीय कृत्य केलंस, सर्वात मोठं पाप केलंस, परभार्येचं अपहरण, त्यातही लहान भावाच्या स्त्रीचं अपहरण करून तिचा भोग घेतलास. याला दंड मृत्यूदंडच आहे. हे मी धर्माच्या अनुषंगाने तुला देतो आहे, म्हणून मला पाप पुण्य मला नाहीच आहे. मी कोणत्याही कर्माने लिप्त होत नाही. भगवान गीतेत बोलले की पार्था नमे पार्थास्ति कर्तव्यम त्रिशो लोकेश किंचन. मला काही कर्तव्य नाही आहे, पण तरी कर्तव्य करतो. कारण मी पद्मपत्रमिवांभासा, त्यात लिप्त होत नाही. पाप आणि पुण्याचा विचार जेव्हा अंतःकरणाची लिप्तता तिथे येते, अंतःकरण गुंततं, तेव्हा पाप पुण्याचा विचार येतो. हेतू जेव्हा तो असतो, मा कर्मफल हेतुर्भूर माते संगस्त कर्मणी, पण हेतूच तो नाही, धर्मरक्षण हेतू आहे, दंड देणं हा हेतू आहे. तिथे पाप पुण्याचा विचार नाही. शिवाय आणखी एक मुद्दा की भगवान अनघ हे नाव का आहे? पाप पुण्यांचा विचार करताना भगवद्गीतेत अर्जुनाने भगवंतांना प्रश्न केला आहे, अतकेन प्रयुक्तोयम पापैश्चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः. की मनुष्य पापच का करतो मुळात देवा? कारण पापाचं फळ जर दुःख आहे आणि पापकर्मांमुळे जर पुण्यकर्मांमुळे भगवंता पुन्हा जर जन्म मिळत असेल, तर माझा असा प्रश्न आहे देवा मुळात की प्रत्येक जीव हा पापच का करतो? त्याचं उत्तर भगवंतांनी दिलं आहे, हा सगळा रजोगुणाचा परिणाम आहे. त्यांनी अथकेन प्रयुक्तोम पापंचरति पुरुषात् अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियता तर काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा.
कामक्रोधांच्या अनिवार्य वृत्ती झाल्या की मनुष्य कामही वाढल्यानंतर आणि क्रोधही वाढल्यानंतर पापाचरण करायला प्रवृत्त होतो. आता हे रजोगुणच आहे. रजोगुण समुद्भवा असं म्हटलं आहे. आणि त्यामुळं भगवंत पाप का करीत नाहीत, अनघक आहेत, कारण भगवंतांची काया ईश्वराची अवताराची पण ही शुद्ध सत्वगुणी असते. तिथे रजतमांचा प्रादुर्भाव नाहीच आहे. रजतमांचा प्रादुर्भाव थोडा वेळ ते उसनी वृत्ती घेऊन, जसं रावणाचा वध करायचा आहे, भगवंतांनी थोडीशी कामाची आणि क्रोधाची वृत्ती घेतली आणि त्याचा वध झाला. आणि नंतर रामायणामध्ये असं वर्णन आहे की रावणाचा वध झाल्यानंतर भगवंतांनी आपल्याजवळ आणलेला रोष, क्रोध, काम हा पट्टकन शांत केला आणि शांत भाव धारण केला. त्यांचा अखंड शांत भाव आहे, कारण भगवान शुद्ध सत्वगुणाचे त्यांची काय आहे, शुद्ध सत्वगुणी काय आहे, रजतम नाहीच आहे तिथे. आणि त्यामुळे तिथे पापाचा विचारच नाही आहे. आणि भगवान अनघ, त्यामुळे त्यांना नाव आहे. पाप पुण्याने खरं मनुष्याचं आपलं शरीर जे आहे, खरं म्हणजे मनुष्याच्या शरीराची उत्पत्तीच अशी सांगितली आहे की पाप पुण्य समता घडे. दासबोधातली ओवी आहे, पाप पुण्य समता घडे तरीच नरदेह जोडे, एरवी हा देहन घडे हे व्यासवचन भागवती. अनेक जन्मांमध्ये या जीवानी केलेल्या पाप पुण्यांची समता होते, म्हणजे सारखे सारखे होतात, तेव्हा मनुष्याचा देह मिळतो. आपल्यासारखा भगवंतांनी मनुष्य देह ते घेतात ना कधी कधी. राम आहे, कृष्ण आहे, वामन आहे, हे मनुष्य देह धारण केलेले अवतार आहेत भगवंतांचे. मग आपल्याला वाटतं कधी कधी की आपलाही देह जर पाप पुण्यात्मक कर्मांचा परिणाम आहे तर याचंही असेल. तर त्यांचा देह पांचभौतिक नाहीच आहे. भगवंतांचा देह पांचभौतिक आपल्यासारखा पंचमभूतांनी बनलेला नाही आहे. त्यांचा आता इच्छेने आलेला आहे. स्वेच्छामयस्य न भूतमयस्य कोपी अद्यापि देव वपुषो, भागवतात श्लोक येतो दशमस्कंदात, आणि ब्रह्मदेवाच्या तोंडी श्लोक आहे की अद्यापि देव वपुषो मदनुग्रहस्य स्वेच्छामयस्य न भूतमयस्य कोपी. पंचमहाभूतांचा नाही, स्वेच्छेने. त्याला पापपुण्यांचा परिणाम म्हणून भगवंतांच्या अवतारातला, जसा प्रभू श्रीरामांचा, श्रीकृष्णांचा जो देह त्रेता किंवा द्वापरयुगात देह तयार मनुष्यरूप धारण केला, तो पापपुण्यांचा परिणाम म्हणून नाही आहे, स्वेच्छेने. यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवती, धर्माला फार ग्लानी आली, दुष्ट उन्मत्त झाले, दुराचारी झाले, असुर उन्मत्त झालेत, यज्ञाचा, गायींचा, ब्राह्मणांचा विध्वंस करतात, म्हणून मला जाणं भाग आहे. अवतार घेतात, मनुष्यासारखे दिसतात, पण ते मनुष्यासारख्या क्रियाही करताना दिसतात, पण त्याच्यात आपल्या फरक आहे की ते दिव्य देहधारी असतात. जन्म कर्मच मे दिव्यम एवं विय वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सोर्जुन, भगवद्गीता भगवान बोलले. दिव्य देह असतात, लीला असतात सगळ्या. पापपुण्याच्या परिणाम म्हणून त्यांचा देह येतही नाही आणि देहात आल्यानंतर ते पाप पुण्यात्मक कर्म करीतही नाही. पाप पुण्य आणि कर्मांचा अजून एक प्रकार आहे. आपल्याला पाप पुण्य माहिती आहे. वाईट कर्म म्हणजे पाप, चांगलं कर्म म्हणजे पुण्य, अशी आपल्याला परिभाषा माहिती आहे. पण या व्यतिरिक्त आणखी एक कर्म शास्त्रांनी मानले, 3 कर्म मानलीच आहेत. पाप कर्म, पुण्यकर्म, उदासीन कर्म. म्हणजे साक्षीभावानी कर्म तर करायचं, पण नवे पार्थास्य कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तमवाप्तव्यम. त्यात मी लिप्त होत नाही. वर्त एवच कर्मणी, कर्म तर करतो मी, पण कर्मात गुंतत नाही. याचा अर्थ मी पाप पुण्यांच्या विचार रहित ते कर्म फक्त कर्तव्य म्हणून करत जातो. म्हणून भगवंतांचा देह ज्या मनुष्यासारखे येतात, तो पाप पुण्यांचा परिणाम म्हणून नाही, आणि शिवाय प्रत्येक कर्म करीत असताना, लीला करीत असताना भगवंतांना पाप करणं बाधतच नाही. कारण पाप पुण्यासाठी, भोगासाठी शरीर घ्यावं लागतं. आपल्याला भगवंतांचं शरीर दिसतं, पण भगवान फक्त शरीरधारी आहेत असे जे मानतात त्यांना भगवंताने गीतेमध्ये मूढ म्हटलं आहे. अवजानंती मा मूढा मानुषीन तनुमाशितम. ते मूढ आहेत अर्जुना. ते मूढ याचा अर्थ अज्ञान दशेत आहेत. मूढ म्हणजे मोहदशा त्यांना म्हणतात. मोहदशेत आहेत, मला मनुष्य मानतात. असतं की मनुष्य देह धारण केला आहे, पण मनुष्यासारखा नाही आहे मी
मी कोणत्या कर्माने लिप्त होत नाही, कोणत्या कर्मात गुंतत नाही, भगवान स्वतः हे म्हणतात. आणि त्यामुळे भ्रष्टाचार, अनाचार, चोरी, हत्या हे काही नाहीच. ते कोणाला ठार करतात, त्यांचा अवतार कार्य म्हणून करतात. असो, याप्रमाणे भगवंतांचं एक नावच अनघ, जो पापविरहितच आहे. जन्मही ज्याचा पापविरहित आणि अवतार धारण केल्यानंतरही जो पाप करतच नाही, पुण्यही करत नाही, साक्षी किंवा उदासीन राहतो आणि सगळं कर्तव्यरूप कर्म करीत राहतो. म्हणून भगवंतांचं एक नाव अनघ असं या श्लोकातलं आहे. 7 क्रमांकाचं नाव आहे भगवंतांचं या श्लोकातलं. विजयो, अनघो विजयो, ज्याचा नेहमी विजयच असतो, जो कधीही अयशस्वी होत नाही. कुणाबरोबरही तो युद्ध जरी केलं तरी पराजय भगवंतांना नाहीच. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र शीर विजयो भूतीर ध्रुवा नीतिर्मतीर मम. जिथे भगवान श्रीकृष्ण आहे तिथे जय आहेच, आणि तो यशस्वी विजयीच आहे नेहमी. तो कधी पराजय झाला त्याचं असं कधी वर्णन कोणत्या ग्रंथात येत नाही. अवतार जेव्हा धारण करतो भगवंतांचा कधी पराभव नाही. पंचवटीत रामांनी 14,000 राक्षसांचा स्वतः एकट्याने वध केला. 14,000 राक्षस खरं आणि दूषणासह इतके सगळं एकट्याने ठार केले. अत्यंत विजयी, विजयो त्याचं नावच आहे. पुढचं नाव 8 क्रमांकाचं आहे जेता. विजयी आणि हा जेता, विजय म्हणजे नेहमी त्याचा विजय आहे म्हणून त्याचं एक नाव जेता आहे. जिंकणारा या अर्थाने आपण पाहिलं, शारीरिक परिश्रमांनी युद्धात नेहमी जिंकणारा हे आपण ऐकलं. शत्रूंच्या विरुद्ध नेहमी विजयी होणारा. पण इथे जिंकणारा याचा अर्थ भगवंत 6 गुणांनी संपन्न आपल्याला माहिती आहे. ऐका, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य माहिती आहे आपल्याला. हे 6 षड्गुणेश्वर भगवान जो आहे, ऐका, यश, कीर्ती, उदार, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, हे 6 गुणवर्य वसती जेथ म्हणून तो भगवंतो. आणि त्याच्याजवळ ज्ञान, ऐश्वर्य हे जे गुण आहेत, महान गुण, याच्या साह्याने तो सर्वांना जिंकतो. सर्व जीवांच्या, देहधारी जीवांच्या मन आणि बुद्धी यांच्यावर नियंत्रण ठेवणारा, आणि नियंत्रण ठेवणारा याचा अर्थ या सर्वांच्या मनबुद्धींना जिंकणारा. मनबुद्धी, चित्त, अहंकार सर्वच वृत्तींना नेहमी जिंकणारा, म्हणजे सूक्ष्म देहावर ज्याचं मालकी आहे, प्रभुत्व आहे, म्हणून तो जिंकणारा आहे. म्हणजे युद्धामध्ये जिंकणारा म्हणजे जेता, आधीचं नाव विजय आलं तसाही जेता. आणि मनबुद्धी, अहंकार, प्राण्यांची यांनाही जिंकणारा, त्यांना वशात ठेवणारा, किंवा त्यांना मनबुद्धी अहंकारांना योग्य वळण देऊन, ते पारमार्थिक वळण लावून त्याच्या शोधासाठी, त्याच्या प्राप्तीसाठी तळमळीने ते सर्व इंद्रिय काम करत राहणार. यालासुद्धा भगवंतांनी त्याच्या मनोबुद्धीला जिंकलं असंच नाव दिलं आचार्यांनी. म्हणून जेता, सर्व प्राणीमात्रांच्या मनबुद्धींचं नियंत्रण करणारा, वर्चस्व त्यांच्यावर ठेवणारा, म्हणून त्याचा जेता, जिंकणारा, म्हणून जेता हे या अर्थाने नाव आहे. 9वं नाव या श्लोकातलं आहे विश्वयोनिही. उत्पत्तीस्थान विश्वयोनी, संपूर्ण विश्वाच्या उत्पत्तीचं स्थान म्हणजे उत्पत्तीकर्ता, सृष्टिकर्ता म्हणतो ना आपण देवाला. सृष्टिकर्ता, सृष्टिरचयिता. पण ते याच्या आधी 117वं नाव जे येऊन गेलं आहे, मम योनिर महत ब्रह्म असं एक नाव येऊन गेलं. मम योनिर महत ब्रह्म असं नाव येऊन गेलं. त्या अर्थाचं हे नाव आहे विश्वयोनिही. आणि विश्व हे ज्याचं कार्य आहे, प्रकृती, माया, जीवसृष्टी, ही सगळी सृष्टी जेवढी दिसते, 4 वाणी 4 खाणी 84 लक्ष जीवयोनी निर्माण केले लोकतीनी, तया नाव देव श्रीराम. हे सर्व त्याची जितकी निर्मिती आहे, पूर्ण विश्वच, म्हणून त्याचं हे जे नाव आहे 9 क्रमांकाचं विश्वयोनिही, की जो विश्वाची, संपूर्ण विश्वाची योनी, याचा अर्थ उत्पत्ती स्थान आहे. फक्त भगवंतांच्या एका संकल्पाने पुष्कळदायी मांडणी आपण ऐकलेली आहे. आणि ती अध्यारोपाची भाषा जरी आहे, पण सृष्टी निर्मिती एकदा जर आपण स्वीकारली, दिसते आहे ना आपल्याला, तर ती आहे. जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत ही सृष्टी मिथ्या जरी ते आहे, दिसते ना डोळ्यांनी, त्याची प्रक्रिया आपण पुष्कळदा ऐकली. कारण भगवान मुळात
निर्गुण निराकार एकोहम बहुश्याम प्रजाएय हा मूळ संकल्प, हीच मूळ माया. आणि इथून मूळ मायापासून भगवंतांच्या विश्वनिर्मितीला प्रारंभ झाला. मग त्यापासून गुणमाया, मग जडमाया असा तिचा प्रवास आहे. आणि मग त्यातून पंचमहाभूतांची निर्मिती, मग त्रिगुणांची निर्मिती, मग अष्टधा प्रकृती, या सर्वांमध्ये ब्रह्मदेवाची उत्पत्ती. पण ही सगळी प्रकृती म्हणा, माया म्हणा, प्रधान म्हणा, जीव म्हणा, ईश्वर म्हणा, ही सगळी उत्पत्ती जी आहे याला कारण परमात्मा आहे. म्हणून त्याला विश्वाचं बीजच म्हणतात. विश्वाचं बीजच परमात्मा आहे. विश्वयोनी या अर्थाने नाव आहे. अष्टधा प्रकृतीचा निर्माता जो आहे, पंचमहाभूत चंद्र सूर्य, अगदी लहानशा लहान जीवाचा, अगदी छोट्याशा चिलटापासून मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत, मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत म्हटलं की त्यात सगळे जीवांचा अंतर्भाव होतो. अगदी चारही प्रकारचे चत्वार जीव असतात. चारही जीव, सगळ्या जीवांच्या उत्पत्ती विश्वयोनी, विश्वाचीच उत्पत्ती हो. इतके करोडो, बरं एक चंद्र सूर्य आहेत का आकाशात, अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणतो ना. ही सगळी अनंत कोटी ब्रह्मांडाची निर्मितीसुद्धा ज्याचीच आहे, त्याला जो कारण आहे, ज्याच्या संकल्पातून निर्माण झालेली आहे. आणि एवढे करून तो त्यात गुंतत नाही. श्रुतीच आहे, स्वतंत्रस्वे महामनी तिष्ठती सर्वाधारम. आधार आहे, विश्वयोनी आहे, तो आधार आहे. सर्व जगताच्या निर्मितीच्या करताना ब्रह्मदेवाला सत्ता स्फूर्ती देतो, करून घेतो विश्वनिर्मिती. म्हणून त्याचं नाव इथे विश्वयोनीही असं आलेलं आहे. भगवंतांचं या श्लोकातलं 10 क्रमांकाचं नाव आहे पुनर्वसुः. पुनर्वसुः, पुनः पुनः शरीरेषु वसती. आचार्यांनी व्याख्या केली आहे, पुनः पुनः शरीरेषु वसती क्षेत्रज्ञरूपेण, पुनः पुनः शरीरेषु वर्तते क्षेत्रज्ञरूपेण इति पुनर्वसुः. म्हणजे जीवरूपाने पुन्हा 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 त्या जीवामध्ये जाऊन तिथे बसतो. आणि पुनर्वसू, किती वेळा उत्पत्ती, किती वेळा येतो. जीवरूपाने पुन्हा 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 शरीर धारण करणारा क्षेत्रज्ञ, तो क्षेत्र. या शरीराला क्षेत्र म्हणतात. क्षेत्रज्ञ विभाग योगो नाम आहे ना 13वा अध्याय भगवद्गीतेमध्ये. या देहाला क्षेत्र म्हणतात. पण ह्या देहामध्ये जे चेतनतत्व आहे, ज्याला जीवात्मा आपण म्हणतो, परमात्म्याचा अंशच आहे तो. जीवात्मा हा काही वेगळा नाही आहे. जसे थिल्लरी विहिरी सागरी, चंद्रमा प्रतिबिंबा समची धरी, तेवे ब्रह्मादी पिप्पिकलावरी जीवित्व समसाम्य नाथभावात्म्य होऊया. चंद्राचं प्रतिबिंब थिल्लरी म्हणजे डबकं लहानसं, थोडंसं पाणी आहे. एखाद्या ठिकाणी चिखलामध्ये गाईचं खूर पडलं ना तर थोडंसं पाणी साचतं, तिथे चंद्रमा असतो. थिल्लर लहानसं डबक्यासारखं, गाईचं खूर केवढं, त्यात पाणी किती, चिखल किती, पण तरी त्या देखील थिल्लरी विहीर थोडी मोठी, तिचा सर्कम्फरन्स किंवा घेरा जास्त, त्यातही चंद्राचं प्रतिबिंब पडतं. सागरी, समुद्र किती मोठा, समुद्र किती अफाट, मग समुद्र खूप मोठा, मग त्यात चंद्राचं प्रतिबिंब मोठं दिसायला पाहिजे. थिल्लरी विहिरी सागरी, चंद्रमा प्रतिबिंब समचे धरी. लहान चंद्राचं प्रतिबिंब या सर्व ठिकाणी सारखं असतं. तेवी ब्रह्मादी पिपिलिकावरी, ब्रह्मापासून मुंगीपर्यंत भगवंतांचं प्रतिबिंब सारखं पुन्हा 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 सगळ्या देहांचा जर विचार केला ना, की मगाशी ओवी आपण म्हटली ना की अनंत जीव आहे तो. या सृष्टीमध्ये किती जीव आहेत, देहधारी जीव, काय माहिती किती आहेत. मुंग्यास किती आहे माहीत नाही, डास किती माहीत नाही, हत्ती किती माहीत नाही, वाघ किती, मनुष्य किती माहीत नाही. या सर्वांमध्ये प्रतिबिंबा सारखा पुन्हा 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 पुन्हा, काही त्याला कंटाळा येत नाही. पुनर्वसू, पुन्हा पुन्हा शरीरेषु वसती, त्या निर्माण झाला. कारण भगवंतांचं एक ब्रीद आहे, रचना आहे की सगळी सृष्टी, आधीचं नाव पाहिलं आपण विश्वयोनी, सृष्टी निर्मिती तर करतो पण सृष्टी हव्यावर सोडून देत नाही. उपनिषद असं म्हणतात की सगळं निर्माण करून परमात्मा तत्सृष्ट्वा तदनुप्राविशत
याचा अर्थ ते सगळं निर्माण करून हा परमात्मा त्यात प्रवेश करतो. आणि म्हणून या सृष्टीला सगळं आपल्याला चैतन्य जे वाटतं ना, वृक्षाचे पानं आले ज्याचे सत्ता, ही सगळी चैतन्य, वास्तविक सृष्टी जड आहे, निसर्ग जड आहे, पण परमात्म्याचा अंश तिथे आहे म्हणून ती चेतन भासते. असा जड आणि चैतन्याचा संयोग आहे. पण सगळी गंमत पुनर्वसूमध्ये आहे. कितीतरी जीव कितीतरी युगांमध्ये सतत निर्मिती सुरू आहे, पण प्रत्येक नवीन जीव देहधारी तयार झाला, देह तयार झाला की तत्सृष्ट्वा तदनुप्राविशत. काय कार्य आहे देवाचं हो. खरं देवाची अशी नावं जर विष्णू सहस्रनामाच्या अनुषंगाने आपण अभ्यास करत गेलो ना, तर परमात्मा आहे 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 बस, ही धारणा अखंड वाढते. आणि एवढीच धारणा या जीवाला गंतव्यापर्यंत नेते की परमात्मा आहे, बरं आहे आहे. प्रत्येक जीवसृष्टीमध्ये जितके देह निर्माण तो करतो ना, या सगळ्या देहामध्ये किती अफाट असेल आपण कधी कल्पनासुद्धा करू शकत नाही. योवा अनंतस्य गुणानंता म्हणतात, किंवा अतर्क्य महिमा तुझा गुणही भार बा हे निधी, आपण पुष्कळदा श्लोक म्हटला. देवा किती नाही विचार करू शकत आपली मती. अतर्क्य महिमा तुझा, किती बरं, दर क्षणाला प्रत्येक क्षणाला किती नवीन देह निर्माण होतात. आणि काय देवाचं कार्य आहे की जिथे कुठे नवीन देह तयार झाला, निर्माण झाला, तर ती उत्पत्ती झाली की त्यात जाऊन प्रवेश करायला. किती अखंड सुरू आहे. ईश्वर किती व्यापक आहे, किती मोठा आहे, किती कार्यक्षम आहे. अखंड कार्य त्याचं कसं सुरू आहे हे या पुनर्वसूवरून तर खूप स्पष्टपणे कळून येतं. माहिती नाही दर क्षणाला किती जीवन देहधारी जन्माला येतात. मनुष्य योनीचा जरी विचार केला, संपूर्ण जगातल्या सगळ्या ठिकाणी दर क्षणाला किती उत्पत्ती होत असेल. लक्षावधी मनुष्य मात्र प्राणी लहान बालकाच्या रूपाने जन्माला येत असतील. कितीतरी हॉस्पिटल्स आहेत, कितीतरी खेड्यापाड्यात काय, शहरात काय, मोठ्या शहरात किती ठिकाणी जीवांची उत्पत्ती होते. आणि तिथे तो जीव निर्माण झाला की तिथे भगवान जाऊन त्यात प्रवेश करतात. पुनर्वसू जाऊन राहतो, वसवसती राहतो तिथे जाऊन. त्याचं ते राहण्याचं ठिकाण आहे. कारण तो कुणाला असा नुसतं निर्माण केलं सोडून देत नाही. जडाविषयी बोलणं सुरू नाही आहे, चेतनाविषयी. कारण जडामध्ये सुद्धा सामान्य चेतना आहे, पण तिथे अंतःकरण नाही. अंतःकरण जिथे आहे त्यांचा विचार सुरू आहे. पुनर्वसू इतकं अफाट कार्य भगवंतांचं. दर क्षणाला विचार जर केला सृष्टीवर, तर कितीच प्राण्यांचा देह प्रादुर्भाव होत असेल, आपल्याला कल्पनासुद्धा येऊ शकत नाही. इतके प्राणी दर क्षणाला जन्माला येतात. आणि जसं ज्या अनुषंगाने नाव आपण पाहत आहे, तसं त्याच्या विनाशाचे नाव तसंच आहे. संहाराच्या वेळीसुद्धा दर क्षणाला किती प्राण्यांना त्यांचं आयुष्य संपलं दिलेलं म्हणून घेऊन जातो, राहतो काही काळ, आणि यथासमय तोच सर्वांना घेऊनही जातो. त्यांच्या प्रारब्धवशात त्या देहातले त्यांचे भोग संपले की यथासमय भगवान त्यांना घेऊनही जातात. अशी सगळी ही फार विलक्षण मांडणी आहे. आणि या मांडणीचा विचार जर सतत जसं आजच्या या श्लोकामध्ये जी 10 नावाली भ्राजिष्णुर भोजनम भोक्ता, भ्राजिष्णुर भोजनम भोक्ता सहिष्णुर जगदादिजः अनघो विजयो जेता विश्वयोनी पुनर्वसू, ही सगळी साधारणपणे आजची जी नावं आली सगळी ही भगवंतांच्या निर्मितीच्या क्रियेच्या बाबतीत आली. साधारणपणे सगळी अगदी सूर्यापासून भाजिष्णु भोजनम भोक्ता सहिष्णु जगदादिच्या, साधारणपणे देहधारी जीवांच्या संदर्भात जितक्या महत्त्वाच्या गोष्टी असतात, भोजनम भोक्ता सहिष्णुतासुद्धा ही त्याच्या देहाच्या अनुषंगाने आहेत. तरीसुद्धा ही सगळी आलेली 10ही नावं भगवान श्री विष्णूंचीच आहेत. आणि म्हणून अगदी पहिल्या नावापासून तर शेवटचं नाव या श्लोकातलं आपण जे पाहिलं, पुनर्वसू, म्हणजे क्षेत्रज्ञ या नात्याने, या नावाने जो प्रत्येक नूतन देहामध्ये तयार होणाऱ्या किंवा जन्माला येणाऱ्या प्रत्येक देहामध्ये जो प्रवेशच करतो, म्हणून भगवंतांचं एक नाव पुनर्वसू असं या श्लोकात शेवटचं आलेलं आहे. भाविक हो, श्री विष्णू सहस्रनाम दिव्य स्तोत्राचं आपण यथामती यथाशक्ती क्रमाक्रमाने चिंतन करण्याचा प्रयत्न करतो आहे. आज 16व्या श्लोकाचं आपण चिंतन केलेलं आहे.
आजचं हे झालेलं चिंतन एकदा श्लोक म्हणूया. कोणत्या श्लोकाचं आपण चिंतन केलं आणि आजचं हे झालेलं चिंतन भगवान श्री विष्णू, भगवान श्री गोपालकृष्ण यांच्या चरणी आणि सद्गुरूंच्या चरणी मी समर्पण करेन. आधी श्लोक कोणता आपण चिंतनाला आज घेतला होता याचं पुन्हा एकदा म्हणून घेऊ. या श्लोकात 10 नामं होती. त्या 10 नामाचं आपण यथामती चिंतन करण्याचा प्रयत्न केला. आपण सगळे भाविक आहात, अभ्यासक आहात. आपण आपल्या मतीने ह्या अर्थांचा विस्तार करावा, कारण हे सगळं आपण श्रीमद आद्य शंकराचार्यांच्या भाष्याच्या अनुषंगाने आणि परमपूजनीय श्रद्धेय मंदाते यांचे काही प्रवचनांच्या माझ्याकडे मी बोललो आहे, 2-3दा बोललो आहे, पण काही नवीन मंडळी ऐकतील म्हणून बोलतो आहे की परमपूजनीय श्रद्धेय मंदाताईंची काही प्रवचनांच्या माझ्याकडे काही टिपणं होती, नोट्स होत्या. फार वर्षांपूर्वी, 30 वर्षापूर्वी जवळजवळ त्यांनी हे चिंतन मांडलं होतं श्री गोपालकृष्ण मंदिर अमरावतीमध्ये. अशा सर्वांचं एकत्रीकरण करून हे आपल्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. आपण ते विस्तार करावा आणि कसंही करून भगवंतांची अस्तित्वाची जाणीव, ज्याला भूभवती म्हणतात, की आपण भाव म्हणतो ना, भाव शब्दाची व्याख्याच आहे भूभवती, की असणेपणे. भू म्हणजे असणेपणा, अवसणेपणा. भवती म्हणजे होणे, असणे, अस्तित्वात येणे. आहे भगवान आहे आणि ही धारणा वाढते. परमेश्वराविषयीची आस्तिक्य बुद्धी अशा चिंतनाने वाढते. आपण सर्व ते करावं. श्लोक पुन्हा एकदा म्हणू आणि त्यानंतर थांबू आपण. भ्राजिष्णुर्भोजनं भोक्ता सहिष्णुर्जगदादिजः अनघो विजयो जेता विश्वयोनिः पुनर्वसुः. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. आजचं झालेलं चिंतन मी भगवान श्री गोपालकृष्ण आणि माझे पूज्य सद्गुरू प्रल्हाद महाराज यांच्या चरणी समर्पण करतो आणि वाणीला विराम देतो. श्री गोपाल कृष्ण भगवान की जय. लक्ष्मी व्यंकटेशा गोविंदा गोविंदा गोविंदा.